24 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक शांतता आणि सामंजस्य दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फेब्रुवारी 23. स्पष्टीकरण. जागतिक शांतता आणि सामंजस्य दिवस दरवर्षी फेब्रुवारी 23 रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1905 मध्ये शिकागो येथे झालेल्या पहिल्या रोटरी इंटरनॅशनल बैठकीची आठवण करून देतो, ज्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय सहकार्य, मैत्री, परस्पर सामंजस्य आणि जागतिक शांततेला चालना देणे हा आहे. हा दिवस संघर्षाऐवजी संवादाच्या माध्यमातून सामंजस्यपूर्ण जग निर्माण करण्याचा संदेश देतो. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या राज्यात 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मणिपूर. स्पष्टीकरण. मणिपूर मधील चुराचंदपूर येथे 78वा झोमी राष्ट्रीय दिवस सांस्कृतिक उत्साह आणि राजकीय महत्त्वासह साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम इव्हेंजेलिकल बॅप्टिस्ट कन्व्हेन्शनच्या शताब्दी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये समुदायाचे नेते, सरकारी अधिकारी आणि सुरक्षा प्रतिनिधी सहभागी झाले होते. मणिपूर राज्याची माहिती. राजधानी इम्फाळ. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. मणिपूरमध्ये दान नगई सण साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये इमोइनू एरात्पा सण साजरा करण्यात आला. मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली. मणिपूरमध्ये मेरा होऊ चोंगबा महोत्सव साजरा करण्यात आला. 14व्या सिराराखोंग हथई मिरची महोत्सवाचे उद्घाटन मणिपूरमध्ये झाले. मणिपूरच्या प्राणीसंग्रहालयात आशियाई अवाढव्य कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन करण्यात आले. मणिपूर कॅबिनेटने AIIBच्या सहकार्याने सुरू असलेल्या शहरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली. प्रश्न 3. अलीकडेच कोणाद्वारे लिखित अटल बिहारी वाजपेयी शाश्वत राजनेता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, विजय गोयल. स्पष्टीकरण. अलीकडेच दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित झालेल्या अटल बिहारी वाजपेयी शाश्वत राजनेता या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ नेते विजय गोयल आहेत. हे एक कॉफी टेबल बुक आहे, ज्यामध्ये माजी पंतप्रधानांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या आणि वैयक्तिक आठवणींच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचा प्रवास आणि प्रमुख राजकीय घटना दर्शवण्यात आल्या आहेत. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. नवीन कुंड यांनी लिहिलेल्या रिक्लेमिंग इन्क्रेडिबल या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. द ग्रेट सॅक्शन्स हॅक नावाचे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले. डॉक्टर सिकंदर कुमार लिखित मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे प्रकाशन झाले. CP राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतीची अटल दृष्टी नावाच्या पुस्तकाचे अनावरण केले. शिखर धवनच्या द वन क्रिकेट, माय लाईफ अँड मोर या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. रिचा शर्मा लिखित फाइंड अँड होम अगेन या कादंबरीचे प्रकाशन झाले. बर्जीस देसाई लिखित मोदींचा मिशन या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रश्न 4. अलीकडेच आयोजित विमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित ACC विमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद इंडियाने जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 46 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. तेजल हसबनीस आणि प्रेमा रावत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुख्य बाबी. विजेता इंडिया सलग दुसऱ्यांदा तर उपविजेता बांगलादेश. अंतिम धावसंख्या. भारताने 20 षटकांत 7 बाद 134 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेश 88 धावांवर गारद झाली. स्टार कामगिरी. तेजल हसबनीस नाबाद 51 धावा आणि प्रेमा रावत 12 धावांत 3 बळी. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत 2027 मध्ये आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणार आहे.
भारताने 6व्यांदा ICC अंडर-19 विश्वचषक 2026 जिंकला. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल. भारताच्या शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे आणि स्वतः चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक बेस असलेला देश बनला आहे. भारत ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्यात असलेल्या वसई कॅथेड्रलला संरक्षणासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे असलेल्या 475 वर्षे जुन्या आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल वसई कॅथेड्रलला त्याच्या उत्कृष्ट संवर्धन कार्यासाठी 2025 चा युनेस्को आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार, जो स्थानिक सहभागाच्या माध्यमातून पारंपरिक हस्तकलेचा वापर करून जुन्या वास्तूच्या यशस्वी नूतनीकरणासाठी मिळाला आहे, बँकॉक येथे जाहीर करण्यात आला. स्थान: वसई पश्चिम येथील पापडी, पालघर, महाराष्ट्र. पुरस्कार: गुणवत्ता पुरस्कार अवॉर्ड ऑफ मेरिट. ऐतिहासिक महत्त्व: ही पोर्तुगीज काळातील 16व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू आहे, जी भारताचा समृद्ध वारसा दर्शवते. महाराष्ट्र राज्याची माहिती: राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार आहे. येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमध्ये दारुगोळा निर्मिती युनिटचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबईत झाले. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो आयोजित केला. टाटा ग्रुप महाराष्ट्रातील AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या देशाने बालवैद्यकीय जनुक उपचार प्रकल्पांचा ऐतिहासिक शुभारंभ केला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, UAE. स्पष्टीकरण: अबुधाबीने जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगात पहिल्यांदाच स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीने ग्रस्त असलेल्या रुग्णाला ITVISMA जनुक उपचार देण्यात आले आहेत. एमिरेट्स हेल्थ सर्व्हिसेसने अनुवांशिक अभियांत्रिकीचा वापर करून ऑटिझम आणि दुर्मिळ मेंदूविकारांच्या मूळ कारणांवर उपचार करण्यासाठी 2 प्रकल्पांचे अनावरण केले आहे. UAE देशाची माहिती: राजधानी अबुधाबी. चलन UAE दिराम. अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. येथे दीपक मित्तल हे भारताचे राजदूत आहेत. आता पाहू UAEशी संबंधित इतर चालू घडामोडी. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन दुबईत झाले. UAE भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे. UAE आणि तेलंगणा यांनी भारताचे पहिले नेट झिरो शहर उभारण्यासाठी करार केला आहे. इंटरसेक 2026 चे आयोजन दुबईत करण्यात आले. भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लोन या संयुक्त लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती संपन्न झाली. जगातील पहिली ITVISMA जनुक उपचार अबुधाबीमध्ये सुरू झाली. जगातील सर्वात मोठा पदार्पण मीडिया इव्हेंट म्हणून ब्रिज समिट 2025 चा समारोप अबुधाबीमध्ये झाला. प्रश्न 7. अलीकडेच मणिशंकर मुखोपाध्याय यांचे 92व्या वर्षी निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लेखक. स्पष्टीकरण: बंगाली साहित्यातील दिग्गज लेखक मणिशंकर मुखोपाध्याय, जे शंकर या नावाने ओळखले जात होते, त्यांचे कोलकाता येथे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रश्न 8. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान फलोत्पादनावर पहिल्या संयुक्त कार्य गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, न्यूझीलंड. स्पष्टीकरण:
भारत आणि न्यूझीलंड यांनी 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे फलोत्पादन सहकार्यावर त्यांच्या पहिल्या संयुक्त कार्य गटाची बैठक आयोजित केली. ही बैठक 12 मार्च 2025 रोजी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत आयोजित करण्यात आली होती, ज्याचा मुख्य उद्देश किवी, सफरचंद आणि नाशपाती यांसारख्या फळांचे उत्पादन, गुणवत्ता मानके आणि पुरवठा साखळी सुधारणे हा आहे. न्यूझीलंड देशाची माहिती. राजधानी वेलिंग्टन. चलन न्यूझीलंड डॉलर. पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. आता पाहू न्यूझीलंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. मुआनपुई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यूझीलंडमध्ये खोल समुद्रात 300 वर्षे जुने अवाढव्य ब्लॅक कोरल सापडले. भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली. न्यूझीलंड 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 जिंकला. प्रश्न 9. अलीकडेच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. करण अदानी. स्पष्टीकरण. करण अदानी यांनी AIMA बिझनेस लीडर अवॉर्ड 2026 जिंकला. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन द्वारे आयोजित 2026 मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये अदानी पोर्ट्स अँड SEZ लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. विंग्ज इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मिळाला. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्राफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला. दलाई लामा यांनी 68व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित करण्यात आले. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया ठरले. वैयक्तिक श्रेणीत सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी सीता शेळके यांची निवड झाली. प्रश्न 10. अलीकडेच सोनपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रोजेक्टला कोणत्या राज्य सरकारद्वारे मंजुरी देण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. बिहार. स्पष्टीकरण. बिहार कॅबिनेटच्या बैठकीत सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री आणि सारणचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी ऐतिहासिक पुढाकार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की हे विमानतळ दक्षिण आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री नितीश कुमार. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. येथे लोकसभा 40, राज्यसभा 16 आणि विधानसभा 243 जागा आहेत. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. आलोक राज यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अभया ब्रिगेड तयार केली आहे. बिहारमधील गोगाबिल सरोवर भारताचे 94वे रामसर स्थळ बनले आहे. बिहारमधील गोकुल जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून नामांकित करण्यात आले आहे. आशियातील प्रमुख साहित्यिक महोत्सव उन्मेषची तिसरी आवृत्ती पाटणा येथे आयोजित करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 हजार रुपये हस्तांतरित केले. प्रश्न 11. अलीकडेच इंडिया या इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रणवीर सचदेवा. स्पष्टीकरण. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया या इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये 8 वर्षीय रणवीर सचदेवा सर्वात तरुण किनोट स्पीकर बनला. त्याने गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि ओपन एआयचे सॅम ऑल्टमन यांची भेट घेतली. प्रश्न 12. अलीकडेच पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हर्षरण कौर. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या.
रोहित ऋषी यांनी IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्या बनल्या आहेत. इंदरपाल सिंग वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदी शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. केजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात लोसार उत्सव साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय D, हिमाचल प्रदेश. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. जगात सर्वाधिक R&D खर्च करणारा देश चीन बनला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. स्मृती मंधानाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. कॅबिनेटने आसाममध्ये भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर आहे. केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल. दिल्ली सरकारने भू आधारची घोषणा केली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये जहाज जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचे रिन्युएबल एनर्जी पॉवर हाऊस बनले आहे. 72व्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद हरियाणाने इंडियन रेल्वेचा पराभव करून जिंकले. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू AIचा शुभारंभ झाला. बायोएशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन तेलंगणामध्ये झाले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.